झी 24 तास एक पाऊल पुढे। मात्र मध्य रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांचे हाल आजच नाही तर आणखी आठवडाभर सुरू राहतील अशी चिन्ह दिसतात। मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळवा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरती तब्बल 41 सिग्नल बदलण्यात आलेले आहेत। त्यातले डाव्या बाजूला असलेले 12 सिग्नल रुळांच्या उजवीकडे लावण्यात आलेले आहेत। या नव्या सिग्नल्सची सवय आणि त्यांचं प्रशिक्षण होईपर्यंत या भागामध्ये लोकल मंद गतीने चालवाव्या लागणार आहेत। या प्रक्रियेला किमान आठवडा लागेल असं मानलं जात आहे। त्यामुळे आणखी एक आठवडा तरी स्लो ट्रॅकवरती टाइम टेबलनुसार गाड्या धावणं शक्य दिसत नाहीये। अर्थात ही नवी यंत्रणा सवयीची झाल्यानंतर प्रवासाची 3 मिनिटं वाचणार असल्याचं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी म्हटलेलं आहे। तर मध्य रेल्वेचा जो सावळा गोंधळ आहे गेला आठवडाभर अशाच प्रकारे सुरू आहे। आठवड्याभरानंतर स्लो ट्रॅकवरची 3 मिनिटं वाचणार असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र 28 डिसेंबर रोजी दिवा ते ठाणे दरम्यान सिग्नल फेल गेला आणि लोकल अर्धा तास लेट झालेल्या होत्या। तर 29 डिसेंबरला ठाणे यार्डाच्या कामासाठी 12 तासांचा मेगा ब्लॉक तर लोकल 40 मिनिटांनी लेट चालू होत्या। 30 डिसेंबरला तर मुलुंड कळवा 16 तासांचा स्पेशल ब्लॉक घेण्यात आला। लोकल त्यावेळी 45 मिनिटं लेट सुरू होती। तर 31 डिसेंबरला स्पेशल ब्लॉकमध्ये लोकल 1 ते 2 तास लेट। घाटकोपर ठाणे दिवा ठाणे अतिमंद गतीनं वाहतूक या ठिकाणी सुरू होती। याचा मनस्ताप रेल्वे प्रवाशांना होत होता। तर नवीन वर्ष उजाडलं, 1 जानेवारी आली, लोकलची वाहतूक विस्कळीतच राहिली। गाड्या अर्धा तास लेट चालू लागल्या। 2 जानेवारीला ठाण्याचा क्रमांक 1 प्लॅटफॉर्म सुरू करण्यास विलंब झाला। तर कळवा मुंब्रा सिग्नल फेल गेला, त्यामुळे लोकल अर्धा तास लेट सुरू होती। तर 3 जानेवारी रोजी देखील स्पेशल ब्लॉकच्या कामाचा परिणाम कायमच राहिला। त्यामुळे आसनगाव स्थानकामध्ये संतप्त प्रवाशांनी अखेर तोडफोड केली। झी 24 तास एक पाऊल पुढे।